संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। ग्रामपंचायत वाफेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा। 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो। त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत वाफे यांच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामपंचायत वाफेच्या वतीने महिला दिनानिमित्ताने रांगोळी, पाककला स्पर्धा, लकी ड्रॉ, महिलांकरिता हळदी कुंकू, नृत्य, गायन, भाषण, लघुनाट्य, भरघोस बक्षिसे, 3 पैठणी अशा कार्यक्रमांची भरघोस मेजवानी ठेवण्यात आली होती। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच सौ उज्ज्वला प्रदीप हंबीर व उपसरपंच सौ माधुरी किशोर डिंगोरे यांनी भूषवले। दीप प्रज्वलन, स्वागत गीत सर्व ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब योगेश बर्वे यांचा सन्मान करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। उद्योजक तसेच युवा संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर डिंगोरे यांच्याकडून विजेत्यांना सन्मान चिन्ह व ग्रुप डान्स सादर करणाऱ्या 4 महिला ग्रुपना तसेच स्त्रीभ्रूण हत्या यावर यशोदा महिला बचत गटाने सादर केलेल्या लघुनाट्यास प्रत्येकी 1000 रुपये पारितोषिक देण्यात आले। महिलांनी सक्षम होऊन उद्योजिका व्हावे याकरिता ग्रामपंचायत वाफे यांनी जनसेवा एकात्मिक ग्रामीण विकास संस्थेसोबत मिळून आदिवर्क तसेच शिवण क्लास सुरू करून 100 महिलांना प्रशिक्षण दिले। त्यांनाही या कार्यक्रमामध्ये प्रमाणपत्र देण्यात आली। सर्व महिलांना नाश्त्याची तसेच पाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सरपंच उज्ज्वला प्रदीप हंबीर, उपसरपंच माधुरी किशोर डिंगोरे, प्रदीप हंबीर, भगवान गोरे, कविता हंबीर, माधुरी हिलम, सनी हिलम, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब योगेश बर्वे, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी वृंद, उद्योजक किशोर डिंगोरे यांनी विशेष मेहनत घेतली। या कार्यक्रमात स्वच्छ भारत मिशनचे अनिल निचिते सर यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले। यावेळी आयोजकांकडून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेषर यांनी केले। 2023 पासून सत्तेत आलेल्या ग्रामपंचायत वाफेच्या रणरागिणी सरपंच सौ उज्ज्वला प्रदीप हंबीर, उपसरपंच सौ माधुरी किशोर डिंगोरे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी रस्ते, पाणी, आरोग्य, विविध सरकारी योजना, ग्राम स्वच्छता, महिला उद्योजक प्रशिक्षण, महिलांना हळदी कुंकू कार्यक्रम या आणि अशा अनेक बाबतीत गावाकरता भरघोस काम केले आहे। दर महिना ग्रामसभा बोलावून लोकांना प्रश्न सोडवण्यात ही ग्रामपंचायत अग्रेसर आहे। महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे तसेच या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून असे कार्यक्रम नेहमी व्हावेत याकरता गावकऱ्यांनी तसेच महिलांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। संघर्ष फास्ट न्यूज, अंकुश भोईर, खरंच मी तुला अजिबात त्रास देणार नाही। बनाई गेला का तू निर्णय, तू आई मागं आज कसायचं काम कशी करायला लागलीस? बोल ना, तू प्रतिकार केलास ना तर बाबाही मानतील, आजी पण हो म्हणे। पण बघ ना, तू घे ना एकदा निर्णय आणि वाचव ना, मला घेऊ दे ना मला जन्म। का ग, खूप ओझं वाटते का मी तुला? नाही ग, मी ओझं होणार तुझ्यावर। अगं मी मोठी झाल्यावर खूप मोठी होईल आणि छान काम करेन आणि तुमच्या दोघांचा सांभाळ पण मीच करेन। आणि जोरदार टाळ्या। बघितल्यानंतर कुठल्याही सासूला वाटणार नाही की स्त्री भ्रूण हत्या झाली पाहिजे, कुठल्याही सासूला वाटणार नाही। कारण की
आणखी एक अभिनंदन असं त्यांचं करतो सर्व कमिटीचं, त्यांचे सरपंच आणि उपसरपंच आहे या दोन्ही महिला आहेत आणि त्या ग्रामपंचायतीचे नेतृत्व करतात आणि त्यांना सोबत असलेली सर्व कमिटी ही त्यांना चांगल्या पद्धतीने सपोर्ट करते. त्यामुळे त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून बरोबर त्यांचं अभिनंदन करण्यासारखे की माणसापासून आता ते कार्यक्रमाला आहे सुंदर असं आयोजन केलेले चांगलं कार्यक्रम इथे होत आहे. सांगायचं झालं तर आता एकदम कार्यक्रमामध्ये खूप असे हे असतात परंतु महिला या सगळ्या गोष्टीला स्ट्रगल करून पुढे प्रतिसाद चांगल्या पद्धतीने हे करत असते, प्रतिकार करत असते आणि इथपर्यंत पोहोचते. हे एक त्यांच्यामधलं एक स्किल आहे, काय म्हणतात ते जन्मतच स्किल आहे मग असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तिच्या हातात काय म्हणतात पाळण्याची दोरी ही जगाचा उद्योग हे काही चुकीचं नाहीये. आणि सर्वत्र आपण पाहायला बघतो की तिन्ही त्याच्यामधून जाते. म्हणजे महिलांवर पण ते बघितलं तर ती एक स्त्री म्हणून पाहताना एक तिची कोणाची पत्नी असते, आई असते आणि एक म्हणजे ह्या पद्धतीने ते जाते. आणि सर्वत्र आपण बघतो की जागतिक महिला दिन साजरा करण्याचा हेतूच असा आहे की महिलेला कुठेतरी आपण सन्मान देणं गरजेचं आहे, जे आजपर्यंत मिळत नसेल पण महिला किती महत्वाची आहे आणि तिच्या वृत्तीतूनच आपण जोरदार टाळ्या वाजवायचे. काही या कार्यक्रमासाठी खूप मोठी धावपळ केलेली आहे. देवाच्या देण्याने गोल केला सारा एक नाही चालत तर दुसरा कमाले कमाले कमाल बदला एक जात नाही तरी पण ते माझं बोलत नाही. आता कमाले 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 हो माय तुझी कमाले आणि अशी कमाल ताकदच करू शकतो. खूप छान ताईने बघायची. आणि तिसऱ्या क्रमांकासाठी लकी नंबर आलेला आहे 163 163. 3 नंबरची चिठ्ठी दुसरा क्रमांक उपस्थित आहेत आणि दुसऱ्या क्रमांकासाठी नंबर आहे 224. कोणाच्या नशिबात या ठिकाणी पैठणी जिल्हे या क्रमांकाने उपस्थित असेल तर नंबर आहे 1 5 1 5 आणि 8 पैठणी लिखलेली आहे. काही नाव आहे वैष्णवी धानके. सर्वांना नावं घ्यावी लागतील, फुकट पैठणी नाही. या ठिकाणी तिसरा क्रमांक पटेला आणि नेहमीप्रमाणे नोंदणी केला असं करू नका. टाळ्या झाला पाहिजे जोरदार. वैष्णवी धानके साठी जोरदार टाळ्या. ग्रामपंचायत ऑफिसतर्फे सुंदर असा कार्यक्रम साजरा करण्यात आला. काय सांगाल संपूर्ण कार्यक्रमाविषयी? माधुरी किशोर डिनोरे, उपसरपंच वाफे. मी आज सगळ्यांना जागतिक
महिला दिन 8 मार्चच्या निमित्ताने शुभेच्छा देतो सगळ्या महिलांना. एक उपसरपंच आणि सरपंच आम्ही वाफे गावातल्या महिला असल्यामुळं एक महिला दिनाचा कार्यक्रम करण्याचा आम्ही आहे घडला. आणि आम्ही एक आरी वर्क आणि शिलाई मशीन ही एक संकल्पना 2 महिन्याआधी घडवली होती आणि ती त्यांना मोफत आम्ही आमच्या वाफेतर्फे एक शिवण क्लास आणि आरी वर्क ट्रेनिंग दिलं. त्यांना पूर्णपणे शिकवलं गेलं त्याच्या याच्यात. आणि एक महिला दिनाचा कार्यक्रम म्हणून आम्ही रांगोळी स्पर्धा, होम मिनिस्टर कार्यक्रम, एक दोघी महिलांचा एक ह्या असा महिलांना पुढं कसं घ्यावं आणि त्यांना रोजगार कसा मिळावा ह्या गोष्टीसाठी आम्ही बचत गटाच्या युवांना सगळ्यांना एकत्र माहिती देण्यासाठी महिला दिनाच्या दिवशी नुसतं महिला दिनाचा सत्कार करणं हे नाही, महिला 2 पैसे आणि 2 घरासाठी आपल्या काय करू शकतात. जसं चूल आणि मूळ नच धरता आम्ही दोघींनी जसं ग्रामपंचायत सांभाळली तशी पण आमच्या ग्रामपंचायत हद्दीतल्या ज्या महिला आहेत त्यांनी आपल्या घराच्या बाहेर निघावं म्हणून सगळी सुविधा त्यांना आम्ही पुरवणार आहे हे त्यांना वचन दिलं आम्ही. तर त्यांना घराच्या बाहेर निघायच्या आधी सगळ्या सोयी जर घरात त्यांना पुरल्या तर त्या बाहेर निघू शकतात, त्यांचं कामं होऊ शकतात. म्हणून एक आम्ही एक उपक्रम घेतला आणि त्यात खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. आणि महिलांचा एवढा आम्हाला वाटलं नव्हतं का एवढा प्रतिसाद मिळेल, तेवढा महिलांचा आम्हाला दोघींना प्रतिसाद मिळाला हेच म्हणते. आणि परत महिला दिनाच्या सगळ्या वाफे गावाला आणि सगळ्या शापूरच्या महिलांना आम्ही ह्या करते आणि 200